नमस्कार. मेधाताई खांडेकर खास आपले बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावरती असतात. त्यामध्ये वृद्धाश्रमाचे असतात, पॅरालिसिस सेंटरचे असतात आणि जिथे आपण बेघर बांधवांना सांभाळतो तिथले सुद्धा व्हिडिओ असतात. तर आज त्या खास मुंबईवरनं मला फोन केला होता की तुमच्या येथील सगळ्या आजी आजोबांना मला भेटायचं आहे, म्हणून त्या खास व्हिडिओ बघून आपल्या शांतीबन पॅरालिसिस सेंटर इथे आले आहेत. कारण आज सणामुळे मी इथेच आहे सगळ्यांसोबत आणि त्यांना खास मलाही भेटायचं होतं आणि आपल्या इथल्या सगळ्या आजी आजोबांना भेटायचं होतं. तर ताईंचं नाव आहे मेधाताई खांडेकर, राहणार मुंबई. आणि आज सण असला तरी वेळात वेळ काढून इथपर्यंत येणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यांना छान भेट दिली, सगळ्या आजी आजोबांना चौकशी केली काय हवंय नकोय. तर ताई मनापासून धन्यवाद. आभार. आणि आज पाडव्यानिमित्त तुम्ही आलात, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मी पण ह्यांचा सगळ्या व्हिडिओ यूट्यूबवर फेसबुकवर बघत होते, त्याच्याने मला खूप प्रेरणा मिळाली की आपण पण आता मी पण याच क्षेत्रामध्ये गेली स्पेशल मुलांच्या शाळेमध्ये गेली 32 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी व्हॉलेंटरी घेतली म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याच्यानंतर मी स्वतःनीच ठरवलं होतं की आपण आपल्या परीने काय जी शारीरिक आर्थिक मदत होईल ती आपण आपल्या परीने करायची. त्यामुळे मी ह्या व्हिडिओ बघून प्रेरित होऊन इथे आलेली आहे. मी तिकडच्या स्पेशल केअर सेंटरला पण भेट दिली, आज इकडे पॅरालिसिस असेल. पुढच्या वेळेला नक्की या वेळेला तेव्हा वृद्धाश्रमाला पण नक्की भेट देईल आणि तुमच्याशी वारंवार असे संवाद साधीन आणि तुम्हाला जी माझ्या परीने मदत करता येईल ती नक्की करीन. आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यानिमित्त मी हे मॅडमना आपलं राम मंदिर अयोध्येला मी जाऊन आले तर त्याचं राम मंदिर एक प्रेमाचं प्रतीक म्हणून मी भेट देते आहे त्यांना. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद. कधी वेळ मिळेल तेव्हा नक्की या आणि आमच्या सर्व आजी आजोबांना भेट द्या. छान वाटलं तुम्ही आलात. व्हेरी मनापासून थँक्यू. धन्यवाद.